नमस्कार मंडळी. आज आपण रताळ्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत. अगदी सोपे आणि खायला खरंच खूप छान लागते. स्वीट म्हटलं तर तुम्ही उपवासामध्ये हे स्वीट तुम्ही 4 ते 5 दिवसासाठी करून ठेवू शकता. असं काही नाही. छान राहतील गुलाबजामुन, खराब होणार नाहीत. अगदी रसरशीत आणि आतपर्यंत तळलेले आणि आतपर्यंत पाक पिलेले गुलाबजामुन अगदी मस्त लागतील खायला. तर सोपे आणि झटपट होणारे गुलाबजाम कसे करायचे ते बघणार आहोत आपण इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, चांगला अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत. अर्धा किलो रताळे घेतले, त्यातले आपल्याला काय करायचे, त्याचे काप करून घ्यायचे. म्हणजे वाफवून घ्यायसाठी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. अगोदर त्याची माती काढायची आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे. काप याच्यासाठी करायचे, ज्यासाठी वाफवायचं आपल्याला तर त्या भांड्यामध्ये बसत नाही आहे, म्हणून आपण त्याचे मिडियम आकाराचे असे काप करून घेतो आहे. तर इथे झाले आपले रताळे कापून. तर आता काय करायचं, एक चाळणी घ्यायची आहे. तुमच्याकडे जी चाळणी असेल ती घ्यायची आहे, म्हणजे स्टीम करण्यासाठी. आणि नसेल चाळणी तर एक कपडा बांधायचा पातेल्याला आणि त्याच्यावरती स्टीम करून घ्यायची. ते कपड्यावरती ठेवायचं आणि वरतून झाकण ठेवायचं आहे, चाळणी नसेल तर. तर येथे मी काय केलं आहे, आपलं स्टीम करण्याचं जे भांडं आहे ते घेतलं आहे. खाली पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि आपले रताळे जे आहेत ते ठेवलेले आहेत. तर त्याला आपल्याला चांगलं 10 ते 12 मिनटे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. वाफवल्याने काय होईल, रताळं अगदी पाणी पिल्यासारखे होणार आणि म्हणून वाफवून घेतो आहे आपण. तर एकदा चमच्याच्या सहाय्याने आपण चेक करून बघतो आहे, तर अगदी आतपर्यंत चमचा जातो आहे, म्हणजे रताळं चांगले वाफवून झालेले, म्हणजे आतपर्यंत शिजलेले आहेत. तर हे रताळं आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे काय होईल, थंड केल्यानंतर आपल्याला याची साल काढता येईल. तर इथे रताळी चांगली आपली थंड झालेली आहे आणि आता आपल्याला याची घ्यायची साल काढून. म्हणजे वरचं जे साल असतं ना ते काढून घ्यायचं आहे आणि आतला जो भाग आहे रताळीचा तो घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे पूर्णपणे मी रताळीची साल काढून घेते आणि पूर्ण साल काढल्यानंतर आपल्याला खिसणी जी असते, आपण अद्रक खिसतो ना, ती खिसणी म्हणजे छोटी खिसणी आपण चहा करण्यासाठी ठेवलेली असते ना आपल्या कपबशाच्या याच्यामध्ये, त्या खिसणीने काय करायचं, बारीक खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तसा चुरा पडतोय त्याचा, म्हणजे बारीक होते, एकसारखं होतं. म्हणजे गुलाबजामुन करताना आपल्याला अगदी सॉफ्ट आणि आतपर्यंत रसरशीत होतील अशा पद्धतीची करायची आहे. तर इथे खिसताना काय झालं आहे, फक्त आपल्याला रताळी जे आहे अगदी थंड होऊ द्यायची आहे. म्हणजे काय, अति कोरडेपणा येतो त्याला, थोडासा कोरडेपणा राहतो. म्हणजे त्याने काय होईल, तुमचे गुलाबजामुन अजिबात तुटणार नाही आणि व्यवस्थितसुद्धा येतील. तर येथे पूर्ण आपण चुरा करून घेतला आणि मी एक रताळी थोडीशी खराब निघाली होती, तर थोडीशी बाजूला काढून ठेवलेली आहे, ती घेतलेली आहे. म्हणजे एक रताळी मी त्यातली कमी केली. त्यानुसार आपल्याला मिल्क पावडर टाकायची. तर मी इथे चांगली 1 वाटी मिल्क पावडर टाकलेली. मिल्क पावडर थोडी जास्त झाली किंवा कमी झाली तर काही प्रॉब्लेम होणार नाही. कमी झाली तर थोडासा प्रॉब्लेम होईल, तर थोडीशी जास्त जरी झाली ना तर अजिबात गिठळीसुद्धा होणार नाही आणि काहीच नाही. तर मी इथे 1 वाटी घातलेला आहे आणि एक रताळ्याचा जो भाग, एक तुकडा आहे तो खराब निघाला तर मी काढून टाकलेला आहे. तर इथे आपल्याला 1 वाटी मिल्क पावडर घातली, म्हणजे दूध पावडर घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपला जो म्हणजे पिठाचा गोळा तयार होतो तसा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. नंतर घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये, पूर्ण मळून झाल्यानंतर 1 चमचा तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर काय करायचं आहे, आपण प्रेस कसं करतो हाताने, एखादा भाकरीचा पीठ मळून घेतो तशा पद्धतीचं आपल्याला काय करायचं, याला थोडंसं असं घासून आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. म्हणजे तूप अगदी आतपर्यंत व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे पूर्ण पिठापर्यंत. तर हे झालं आपला पिठाचा गोळा रेडी. म्हणजे आपलं गुलाबजामुनसाठी जे सारण असतं ते अगदी रेडी झालेलं आहे आणि हाताला सुद्धा चिटकत नाही. नंतर आपल्याला तुम्हाला वाटेल अजिबात चिटकणार नाही. तर आता तोपर्यंत आपल्याला करायचा आहे पाक. त्यासाठी मी काय केलं, ज्या वाटीने आपण मिल्क पावडर घेतली त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या साखर घ्यायची आहे आणि 2 वाट्या त्यामध्ये पाणी घालायचं आहे. जास्त पाणीही घालायचं नाही आणि जास्त साखरही करायची नाही. आपल्याला तेवढ्या गोळ्याला आपल्याला व्यवस्थित एवढा पाक तयार होईल. तर त्यामध्ये घालायचा थोडासा केसर, म्हणजे रंग छान येईल पाकाला आणि चवसुद्धा खूप छान येते. तर येथे काय करायचं, आपण पाक करायला ठेवलेला आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपला पाक होत नाही तोपर्यंत आपण एकदा गुलाबजामुन करून घेणार आहोत गोल गोल. तोपर्यंत मी तेलसुद्धा तापायला बाजूला ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरती. तर इथे तुम्हाला ज्या आकारात छोटाले, खूप मोठाले किंवा अजून मोठाले हवे असतील, की तुम्हाला वाटलं की आता मोठालेच करायचे थोडेसे, तुम्हाला ज्या आकारात हवे असतील त्या आकारात तुम्ही गोल गोल गोळी तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी मीडियम आकाराचा गोळा तयार करून घेतला आहे. छोटे छोटे बॉलसारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे आणि करताना फक्त काय करायचं, व्यवस्थित आपल्या हातावरती प्रेस करून घ्यायचा आहे पिठाचा जो गोळा आपण तयार, रताळीचा गोळा. तर त्याने काय होईल, आतमध्ये क्रॅश पडणार नाही आणि तुमचं गुलाबजामुनसुद्धा तुटणार नाही. आणि हे सारण जे आहे ना अगदी स्मूथ येते, म्हणजे अगदी स्मूथपणे तुम्ही त्याला करू शकता अशा पद्धतीचं होतं आहे. तर येथे मी प्रत्येक गुलाबजामुन अगदी व्यवस्थितपणे तयार केलेलं आहे. तर येथे पूर्ण आपले गुलाबजामुन छान भरपूर झालेत. तेवढे एक जर रताळी उरली असती, म्हणजे राहिली असती, तर अजून 5-7 म्हणजे 7 ते 8 तयार झाली असती.
म्हणजे भरपूर तुम्हाला गुलाबजामुन करता येईल. तुम्ही 1 किलो जर रताळे घेतले ना, तर भरपूर तुमचे गुलाबजाम तयार होतील. तर इथे अशा प्रकारचे मी गुलाबजाम करून घेतलेले आहे. म्हणजे तळण्यापूर्वी आपण तेलसुद्धा ठेवलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे. आपण तेलसुद्धा ठेवलं आहे म्हणजे आपल्याला तळून घेता येईल आणि आपल्याला लगेचच तळून घ्यायचे आहेत. हे काही आपल्याला बराच वेळ ठेवायचं पीठ वगैरे असं काही नाही आहे. मळलं की आपण याचे गुलाबजाम करून घेऊ शकतो. तर एकदा आता आपण पाक चेक करणार आहोत. अगोदर पाक चेक करायचं, कारण इतक्या गरम गरम ह्याच्यात आपल्याला हे गुलाबजामुन टाकता येणार नाही. तर पाक तयार झाल्यानंतर आपल्याला हा बाजूला ठेवायचा आणि नंतर गुलाबजामुन तळून घ्यायचे. तर थोडासा छान चिकटपणा, जास्त नाही पण थोडासा आपल्याला बोटाला चिकटपणा जाणवतो. तर तशा प्रकारचा आपल्याला पाक करायचा आहे. तर इथे पाक झाला आपला रेडी. तर आता मी तेल तापायला जे ठेवलं त्यामध्ये थोडंसं टाकून बघितलं आहे, म्हणजे तळते की नाही. कारण एकदम थंड याच्यात टाकायचं नाही. कमी तेल तापलेलं असेल, एकदम जास्तही नाही तापवायचं आणि एकदम कमी नाही. नाहीतर तुमचे गुलाबजामुन अगदी तुटून जातील. तर त्यामुळे काळजी घ्यायची आहे. अगदी कमी तेलामध्ये, म्हणजे खूप कमी तापलेल्या तेलामध्ये गुलाबजाम घालायचं नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त गुलाबजामुन निघत आहेत आणि मस्तसुद्धा झालेले आहे. आणि दिसायला खरंच तर खूपच छान झालेले आहेत. तर आपल्याला तळताना गुलाबजाम चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. म्हणजे काय होईल, त्याचं वरचं सारण जितकं तळलं जाईल ना, तितकं तुम्हाला पाकामध्ये बुडवल्यानंतर छान लागेल. आणि कडक होत नाही अजिबात. हे गुलाबजाम कडक होत नाही. कुठलीही गृहिणी तुम्ही करू शकता अशा पद्धतीचे गुलाबजामुन आहे. तर इथे आपले तळलेले गुलाबजाम आपण काढून घेतोय. तर एका प्लेटीमध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं, म्हणजे तळून छान झाले. तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेले आहेत. तर एका प्लेटीमध्ये आपण काढून घेतलेले आहेत आणि थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचे, कारण बाकीचे सुद्धा तळून घ्यायचे. नंतर एकदाच आपल्याला हे पाकामध्ये घालायचे आहे. तर हे ठेवते मी आता बाजूला आणि दुसरे सुद्धा मी तशाच प्रकारे तेलामध्ये टाकते. फक्त काय करायचं आहे, अगदी दाट नाही झाले पाहिजेत. आपल्याला आतमध्ये तळताना अगदी मोकळे तेलामध्ये राहिले पाहिजेत, इतके कमी टाकायचे आहे. जास्त नाही टाकायचे, नाही तर काय होईल, एकमेकाला जर चिटकले तर गुलाबजामुन तुटू शकतात तुमचे. त्यामुळे नक्कीच ही काळजी घ्या. अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि गॅस मिडियम ठेवायचा, म्हणजे तुमचे गुलाबजाम अगदी मस्त तळले जातील. तर इथे छान रंग बदलतो आहे आणि रंग बदलल्यानंतर तुम्ही म्हणाल खरंच खूप छान गुलाबजाम आहे. आणि 5 ते 6 दिवस सहज टिकू शकतात. गुलाबजाम खराब होत नाही. फक्त फ्रीजमध्ये ठेवायचे आणि खायला घ्यायचे आहेत. बाहेर जर ठेवले तर खराब होऊ शकतात, कारण रताळी आहेत ती, त्यामुळे खराब होण्याची शक्यता बाहेर ठेवल्यानंतर राहते. तर त्यासाठी फक्त काय करायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर येथे गुलाबजामुन तळलेले मी तुम्हाला जळून दाखवते. अगदी मस्त झालेले आहेत. अजिबात फुटलेला नाही, तुटलेला नाही, काहीच नाही. तेलात विरघळलेला सुद्धा नाही. तर मस्त होईल तुमचे सुद्धा. मी तुम्हाला हातावर सुद्धा घेऊन दाखवले. आता झाला आपलं पाक जे आहे थोडासा गरम आहे, जास्त नाही, पण थोडासा बोट लावल्यानंतर आपल्याला कसा चेक केल्यानंतर कळतो तसा गरम आहे. तर वेलची पावडर टाकली. तुम्हाला जर वाटलं पिठामध्ये घालायची तर तुम्ही पिठामध्ये सुद्धा वेलची पावडर घालू शकता. तर आपण पाकामध्ये वेलची पावडर घातलेली आहे. त्या पाकामध्ये आपल्याला एक एक करून गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत आणि अलगद टाकायचे. लगेच आपला पाक जो आहे ते ऑब्झर्व करतील. म्हणजे टाकल्यानंतर जेव्हा हलके असताना टाकतात ना आणि तुम्ही एका मिनिटाने जर चमच्याने हलवले तर तुम्हाला जड लागायला लागेल. म्हणजे एकदम पाक जो आहे तो ऑब्झर्व केला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत दिसत आहेत गुलाबजामुन. मी तुम्हाला चमच्यात घेऊन दाखवते. आणि जड लागायला लागले, म्हणजे पाक प्यायला लागलेत ते. जेव्हा पाक प्यायला लागले की गुलाबजामुन हा जड होतो. तर अगदी रसरशीत आणि मस्त गुलाबजामुन आपले झालेले आहेत. बघूनच तोंडाला पाणी सुटेल. आणि हो, उपवास म्हटलं की थोडंसं गोडसुद्धा पदार्थ पाहिजेत. आणि तुमच्याकडे कोणी जर पाहुणे आले असतील तर तुम्हाला हे उपवासाच्या फराळामध्ये वाढायला खूप छान पदार्थ आहे. अगदी मस्त आणि रसरशीत गुलाबजामुन झाले. तुम्हाला मी फोडूनसुद्धा दाखवला आहे गुलाबजामुन कसा झाला आहे तो. तर तुम्ही परत एकदा मी तुम्हाला फोडून दाखवते. अगदी रसरशीत झालेला आहे आणि स्मूथसुद्धा. तर पाहिल्यानंतर तर कोणी म्हणणारच नाही हा रताळीचा गुलाबजामुन आहे, रताळ्याचा गुलाबजामुन आहे. तर अगदी मस्त लागेल आणि सोपासुद्धा आहे करायला. तर ही गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.